हे सगळं एकच वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन होती की पुलगाव येथे खवल्या मांजरच्या संदर्भात अशी एक डिलिंग होणार आहे. त्यासाठी मग मुंबईवरून 4 लोकांची टीम इथे आली होती. त्यानुसार आपण मग गेल्या 3 दिवसापासून या गोष्टीवर आपण वर्कआउट करत होतो की त्यांना कशाप्रकारे ट्रॅप करायचा. तर त्या अनुषंगाने मग काल आपण पुलगाव येथे सापळा रचला आणि ते सापळा रचून त्यामध्ये अमरावती येथील 2 जण, तसेच पुलगाव आणि आगरगाव पारधीपेढा येथील 4 जण, असे एकूण 6 जणांना आपण काल अटक केली आहे. त्यामध्ये एक महिला सुद्धा आहे. त्या महिला असल्यामुळे काल वेळ झाल्यामुळे ती अटक केली नाही. आणि त्यांच्याकडून एक खवल्या मांजर आपण जप्त केलेला आहे. तर या संदर्भात त्यांचं जे आपल्याला रेकॉर्ड भेटलेला आहे त्यांच्या मोबाईलचे हे असो किंवा व्हॉट्सअपमध्ये असो, हा एक अंधश्रद्धेचा आणि त्यातून काही गुप्तधन शोधणे किंवा आणखी काही त्याचं हे करणे या प्रकारे त्यांचा उद्देश होता. त्या अनुषंगाने हे त्या गोष्टीची खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवहार सुरू होता. हा जो खवला मांजर प्राणी आहे याचा त्या अंधश्रद्धेच्या नुसार गुप्तधनामध्ये याच्यामध्ये बऱ्याचशा याच्यात त्याचा उपयोग होतो. याचं चायना, थायलंड या भागामध्ये खूप मागणी आहे. याच्या आधी आम्ही बऱ्याचदा या गोष्टीवर हे केलेलं आहे. तर काय होतं की त्यासाठी त्यांच्या आता हे तर एक छोटे प्यादे आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला. कारण या लोकांना एवढी कल्पना नाही. यांचे कॉन्टॅक्ट्स अजून वरती अशी खूप मोठी साखळीच आहे ही. हे प्राणी तिथे पोहोचत त्या जो कोणी फायनल डेस्टिनेशन असेल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. तिथून मग त्याची अजून मोठ्या किमतीत त्याची हे होते. आता ह्यांच्याकडून आम्हाला असं कळतं की कोणी 20 लाखामध्ये 30 लाख असं त्यांनी काहीतरी याच्या आधी डिलिंग्स केलेले आहे. आता हे 2 कोटीचा आकडा तर आम्ही तर जाहीर केला नाही, पण यांच्याकडूनच कळते आपल्याला की एवढ्या रुपयात होणार होतं तेवढं या प्रकारे. वाढतील 100%, कारण त्यांनी जे बरेच लोकांचे नाव अजून सांगितलेले आहे. तर मी तुमच्यापुढे उघड करू शकणार नाही. पण त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे किंवा ते कशाप्रकारे याच्यात सामील आहे का? त्यांच्याकडे अजून काही अंधश्रद्धा म्हणा किंवा या संदर्भात अशा काही कारवाया चालत आहे का? याचा आम्ही शोध घेऊन राहिलो आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये जे हे आहे अजून आरोपी यांच्याशी संबंधित त्यांना अंडर म्हणजे जे ब्लॅक मॅजिकचं जे पोलिसांचं हे आहे त्याच्यामध्ये, तसंच काही याच्यामध्ये मुलींची तस्करी सुद्धा ते करतात किंवा काय असं याच्यामध्ये 100% आहे. कारण त्यांच्यामध्ये बरेच मुलींचे फोटोग्राफ्स हे ते पण आम्हाला दिसत आहे. त्यांचे मग ते पाय पाहणे म्हणा किंवा कोणी बाबांच्या जवळ त्या मुली घेऊन जाणे असा सुद्धा प्रकार आहे याच्यामध्ये. पण हे खूप मोठं एक हे आहे. आपण एक वरच्याच याच्यामध्ये आहोत. जेवढं खोलात जाऊ तेवढं अजून त्या गोष्टीचे पापुद्रे उघडत जातील आणि नवीन काय आहे ते माहिती समोर येईल. खवल्या मांजर हा जो आहे पुलगाव आणि आजूबाजूचा जो आर्मी कॅम्पचा जो एरिया आहे, एक विशिष्ट प्रकारचं तिथे जमीन आहे. जर तुम्ही ऑब्झर्व्ह केली तर. आम्ही वन विभाग वर्गाने त्यासाठी बरेच प्रयत्नही सुद्धा केले आहे. आम्ही पेट्रोलिंग करून किंवा जे काही अडचणीत म्हणजे जाळ्यामध्ये अडकलेले खवल्या मांजर असो त्यांना आम्ही अनेकदा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. आतापर्यंत जवळपास माझ्या रेकॉर्डनुसार जवळपास 20च्या जवळपास खवल्या मांजर मी आता सोडलेले आहे. मागे या गेल्या 2 महिन्यात आम्ही 2 सोडले. म्हणजे जस्ट आढळून आले, रेस्क्यू केले आणि परत सोडले. एक विशिष्ट अधिवास तिथे त्यांचा तयार होत आहे. असलेली भुसभुशीत माती ही त्यांच्या याच्यासाठी पोषक आहे. त्यामुळे त्या भागामध्ये भेटतात आणि हे जे आढळतात खवल्या मांजर, हे जे पारधी समाजाचे लोक आहेत काही शिकार करणारे, ते हे करतात आणि पकडून मग ते कुठेही अशा सगळ्या याच्यामध्ये हे होते. त्यांचं डीलिंग वगैरे चालू शकत असेल किंवा कोणी लोकं त्यांच्याशी संपर्क करत असेल, असा एक आमचा अंदाज आहे. तर नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे, की जर असं काही आढळलं, कोणी असं तुम्हाला सांगताय, तर अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. असं अंधश्रद्धाने याच्यातून काही होत नाही. हा जर प्राणी तुमच्या कुठे लक्षात आला, तात्काळ वन विभागाला त्याची कल्पना द्या. त्याला मारू नका. आम्ही त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो त्याला. 6 आरोपी आहे. आता मला त्यांचं नाव म्हणजे डिक्लेअर नाही करायचं आहे. एक हे आहे, एक स्विफ्ट गाडी आहे. मुद्देमालामध्ये तो प्राणी तर स्वतः आहेच. त्यानंतर त्यांचे मोबाईल्स आहे, काही अजून छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि
आणि एक मेन म्हणजे स्विफ्ट गाडी आहे. आता जरासं पुढे जाऊ आपण याच्यामध्ये काय अजून आपल्याला हे भेटते त्याचा शोध